तुम्हाला माहितीये, हवा मला नेहमी तुमच्याबद्दल सांगायचंय, तुमचं कौतुक करायचंय की अहिल्या किती निडर आहे, कशालाच घाबरत नाही. त्यांनी नेहमी माझ्या डोळ्यांसमोर तुमचा आदर्श ठेवलाय. मला खात्री आहे ही कठीण परिस्थिती सुद्धा तुम्ही हाताळाल. तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे दादाने तुझ्यासमोर माझं जे चित्र उभं केलंय, माझ्याबद्दल जे सांगितलंय की मी व्यवसायात कशी निडरपणे सगळ्या गोष्टींना सामोरी जाते, माझ्या कुटुंबावर जर संकट आलं तर मी कसं तोंड देते त्या सगळ्याला. पण ही परिस्थिती वेगळी आहे ना, आणि आत्ताची परिस्थिती, त्याला मी कसं तोंड देऊ? कुटुंबातला दुरावा. सांग ना, ही परिस्थिती कशी हाताळायची? तिलोत्तमा मावशीच्या पार्टीच्या आमंत्रणाबद्दल विचार करताय ना? खरं सांगू प्रिया, तिलोत्तमाच्या पार्टीला जायची माझी अजिबात इच्छा नाहीये. पण मीच तिला कबूल केले की मी येणार आहे म्हणून. आणि आता मी नाही गेले तर तिला वाईट वाटेल. काय करावं मला काहीही कळत नाहीये. आई, तिलोत्तमा मावशी तुमच्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत. तुम्ही पार्टीला नाही गेला तर त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. त्यात तुम्ही त्यांना येण्याचं कबूल केलंय. मग अशा वेळी माघार घेऊन कसं चालणार आहे? मला असं वाटतंय की तुम्ही पार्टीला जावं. प्लीज त्यांचं मन मोडू नका. हो ग, पण मी तिला काय तोंड दाखवू? तिने जर मला आदित्यबद्दल प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार आहे सांग ना? ती आपल्या सगळ्यांना खूप व्यवस्थित ओळखते ग. आई, मला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. पण आत्ता एक मैत्रीण म्हणून तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं असं मला वाटतंय. आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलंय ना, मग आपण सगळे जाऊया पार्टीला. ठीक आहे, तुझं पण बरोबर आहे. आपण जायला हवं सगळ्यांनी. तयारी करा, आपण निघू. आलेच.